Today we are start the new topic in leaf. Nothing but means what? Here it is the Venetian. Okay, leaf मध्ये Venetian म्हणजे काय असणार? Okay, what is known Venetian? The arrangement of veins and windlets in the lamina of leaf. Okay, what? Here it is the lamina. Okay, या ठिकाणी काय आहे? लॅमिना आहे. मग या लॅमिना मध्ये काय असणार बघा? What? Here it is the veins. Okay, what? Here it is the veins. आणि वेन्सवर या ठिकाणी काय असणार आहे? या वेनलेट्स असणार आहे. वेन्सवर काय असणार आहे? या वेनलेट्स असणार. ओके, व्हॉट? हिअर इट इज द वेनलेट्स. मग या वेन्स आणि वेनलेटची जी अरेंजमेंट असणार आहे लॅमिनावर त्याला म्हणणार आहे आपण वेनेशन. मग व्हॉट इज माय वेनेशन? दी अरेंजमेंट ऑफ वेन्स अँड वेनलेट्स इन द लॅमिना ऑफ लीव्स. द अरेंजमेंट्स ऑफ वेन्स अँड वेनलेट्स इन द lamina of the leaves, it is called as the venation. Then what? Here it is the types of venation. मग venation चे types का असणार? फर्स्ट टाइप असणार आहे रेटिक्युलेट वेनेशन. ओके, आणि सेकंड टाइप असणार आहे पॅरलल वेनेशन. पहिला टाइप का असणार आहे रेटिक्युलेट वेनेशन, दुसरा टाइप का असणार आहे पॅरलल वेनेशन. मग व्हॉट इज मीन बाय रेटिक्युलेट वेनेशन? रेटिक्युलेट वेनेशन मीन्स व्हॉट? When veins and windlets form a network. When veins and windlet form a network, that time what? It is called as the reticulate venation. And there are the two types of reticulate venation on the basis of midrib. Midrib means what? बघा हे सेंटरला काय आहे? याला म्हणणार आपण मिडरिप. ओके, इकडे पण बघा या सेंटरला काय आहे? मिडरिप. मग या मिडरिपच्या बेसिसवर आपण रेटिक्युलेट वेनेशनचे दोन टाइप करणार आहे. सर्वात अगोदर तर रेटिक्युलेट वेनेशनचे डेफिनेशन तुम्हाला कळले असेल. रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे काय? वेन वेन्स अँड वेनलेट्स इन द फॉर्म ऑफ नेटवर्क. ज्यावेळेस वेन आणि वेनलेट कोणत्या फॉर्म मध्ये आहे? नेटवर्क फॉर्म मध्ये. वेन वेन्स अँड वेनलेट्स इन द फॉर्म ऑफ नेटवर्क, इट इज कॉल्ड एज द रेटिक्युलेट वेनेशन. अँड दिस रेटिक्युलेट वेनेशन कॅन बी टू टाइप ऑन द बेसिस ऑफ मिडरिप. मिडरिप म्हणजे काय? या सेंटरला ही जी मिडरिप असणार आहे याच्या बेसिसवर रेटिक्युलेट वेनेशनचे दोन टाइप पडणार. मग पहिला टाइप काय असणार आहे? पिननेट और युनिकोस्टेट. आणि सेकंड टाइप असणार आहे पाल्मेट और मल्टीकोस्टेट. ओके, रेटिक्युलेट वेनेशनचे दोन टाइप असणार आहे. पहिला असणार आहे पायनेट टाइप, त्याला म्हणणार आहे आपण युनिकोस्टेट. दुसरा टाइप असणार आहे पाल्मेट, त्याला म्हणणार आहे आपण मल्टीकोस्टेट. मग पायनेट मीन्स व्हॉट? इट कन्सिस्ट ऑफ सिंगल मिडवेन. पायनेट मीन्स व्हॉट? इट कन्सिस्ट ऑफ सिंगल मिडवेन. म्हणजे ही जी सेंटरची जी मिडरिप आहे, बरोबर, ही जी मिडवेन आहे ही या ठिकाणी काय असणार आहे? सिंगल असणार आहे. त्यावेळेस त्याला म्हणणार आहे आपण पायनेट ऑर द युनिकोस्टेट. ओके, दॅट्स व्हाय पायनेट रेटिक्युलेट वेनेशन. पायनेट रेटिक्युलेट वेनेशन, इट कन्सिस्ट ऑफ सिंगल मिडवेन. ओके, देन व्हॉट इज द एक्झाम्पल? मँगो अँड पीपल. जर तुम्ही पीपल आणि मँगोचं पान जर बघितलं असेल तर त्यामध्ये काय असणार? सेंटरला फक्त एकच मिड वेन असणार आहे. सेंटरला फक्त एकच मिड रिप असणार. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण पायनेट रेटिक्युलेट वेनेशन और युनिकोस्टेट रेटिक्युलेट वेनेशन. Okay, then second type of reticulate venation, here it is the palmate or multicoastate. Palmate means what? It consists of two or more veins. Okay, आता या ठिकाणी लक्ष द्या. बघा ही काय या ठिकाणी? Here it is the single mid vein. Then what? Here it is the double mid vein. Then what? Here it is the third mid vein. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? जे लॅमिना असणार आहे, लिफ ऑफ लॅमिना. या लिफ ऑफ लॅमिना मध्ये काय? लिफ ऑफ लॅमिना इट कन्सिस्ट ऑफ द व्हॉट? हिअर इट इज द टू ऑर मोर मिड वेन. दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिड वेन असणार आहे, बरोबर आहे. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण पाल्मेट और मल्टीकोस्टेट. यामध्ये एक्झाम्पल असणार आहे कॅस्टर. एक्झाम्पल काय असणार आहे? एक्झाम्पल हिअर इट इज द कॅस्टर. मग काय बघितलं आपण? पहिला टाइप रेटिक्युलेट वेनेशन. रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे काय? वेन्स आणि वेनलेट कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? नेटवर्क फॉर्म मध्ये असणार आहे. वेन्स आणि वेनलेट्स कोणत्या फॉर्म मध्ये असणार? नेटवर्क फॉर्म मध्ये. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण रेटिक्युलेट वेनेशन. रेटिक्युलेट वेनेशनचे दोन टाइप. कशाच्या बेसिसवर? ऑन द बेसिस ऑफ मिड रिप और द मिड वेन. मग ऑन द बेसिस ऑफ मिड रिप दोन टाइप असणार आहे, पायनेट आणि पाल्मेट. पायनेट म्हणजे काय? यामध्ये काय असणार? फक्त एकच मिड वेन असणार आहे. एक्झाम्पल मध्ये काय? मँगो अँड पीपल. पाल्मेट मध्ये काय असणार आहे? इट कन्सिस्ट ऑफ टू ऑर मोर वेन्स. एक्झाम्पल मध्ये काय असणार आहे? कॅस्टर. ओके, दॅट्स व्हाय हिअर इट इज द ऑल इन्फॉर्मेशन अबाउट द रेटिक्युलेट वेनेशन. देन व्हॉट? यामध्ये बघा दोन कन्सेप्ट दिलेले आहेत. फर्स्ट वन कन्सेप्ट काय आहे? कन्व्हर्जन. आणि दुसरी कन्सेप्ट काय आहे? डायव्हर्जन. मग कन्व्हर्जन म्हणजे काय? वेन द मिड वेन्स आर कलेक्ट ॲट अ सिंगल पॉईंट. आता बघूया या ठिकाणी बघा ही एक मिड वेन आहे, ही दुसरी मिड वेन आहे, ही तिसरी मिड वेन आहे, बरोबर आहे. ह्या ज्या सगळ्या मिड वेन आहे या मिड वेन सगळ्या एका ठिकाणी काय होता? कलेक्ट होत आहे. एका सिंगल पॉईंटला काय होत आहे? जमा होत आहे. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण कन्व्हर्जन. त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण? कन्व्हर्जन. मग कन्व्हर्जन मीन्स व्हॉट? वेन द मिड वेन्स कलेक्ट ॲट अ सिंगल पॉईंट. वेन
मिड वेन कलेक्ट ॲट अ सिंगल पॉईंट. एका सिंगल पॉईंटला सगळ्या मिड वेन का होत आहे, जमा होत आहे. त्यावेळेस त्याला म्हणणार आहे आपण कन्व्हर्जंट व्हेनेशन. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण कन्व्हर्जंट व्हेनेशन. त्यानंतर बघा या ठिकाणी दिसत आहे डायव्हर्जंट. मग डायव्हर्जंट मध्ये बघा ह्या ज्या मिड वेन्स आहेत, या मिड वेन्स एका सिंगल पॉईंटला जमा होत आहे का, नाही. या सगळ्या मिड वेन्स दूर दूर आहेत, डायव्हर्ज आहे एकामेकापासून, बरोबर आहे ना. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण डायव्हर्जंट व्हेनेशन. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण डायव्हर्जंट व्हेनेशन. मग कन्व्हर्जन म्हणजे काय, सगळ्या मिड वेन एका ठिकाणी जमा होणे, त्याला म्हणणार आपण कन्व्हर्जन व्हेनेशन. आणि डायव्हर्जन व्हेनेशन म्हणजे काय, या मिड वेन ज्या आहेत त्या सगळ्या काय झालेल्या आहेत, डायव्हर्ज झालेल्या आहेत, त्याला म्हणणार आपण डायव्हर्जंट व्हेनेशन. Then second type of venation, here it is the parallel venation. Okay, what is the second type? Here it is the parallel venation. What about the parallel venation? In which veins in lamina, आता बघा हा काय असणार आहे, लॅमिना ऑफ लीफ. ओके, लीफचा काय हा लॅमिना आहे. इन विच वेन्स इन लॅमिना रन ऑलमोस्ट पॅरलल. आता बघा या सगळ्या वेन्स आहे ना, आणि या वेन्स तुम्हाला काय दिसतात बघा, पॅरलल म्हणजे एकावर एक एकावर एक एकावर एक, बरोबर आहे. सगळ्या काय आहे, पॅरलल रन होत आहे, बरोबर आहे. मग काय असणार पॅरलल व्हेनेशन, इन विच वेन्स इन लॅमिना रन ऑलमोस्ट पॅरलल टू वन अनदर, बरोबर आहे. प्रत्येक वेन्स ज्या आहेत, ज्या वेनलेट्स आहे एकामेकाला काय होत आहे, पॅरलल रन होत आहे. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण पॅरलल व्हेनेशन. मग व्हॉट अबाउट द पॅरलल व्हेनेशन, इन विच वेन्स इन लॅमिना, इन विच वेन्स इन लॅमिना रन almost parallel to one another, runs almost parallel to one another. That time what it is called as the parallel venation. That time what it is called as the parallel venation. Parallel venation मध्ये सुद्धा दोन टाइप, पहिला आहे युनिकोस्टेट आणि दुसरा आहे मल्टीकोस्टेट, बरोबर. पहिला टाइप का असणार आहे युनिकोस्टेट, दुसरा टाइप का असणार आहे मल्टीकोस्टेट. मग युनिकोस्टेट मध्ये बघा एक्झाम्पल बनाना अँड कॅनना. मग युनिकोस्टेट तुम्हाला माहिती आहे, युनिकोस्टेट म्हणजे काय, सिंगल मिड रे. युनिकोस्टेट म्हणजे काय, सिंगल मिड रे. मग बघा या ठिकाणी एक्झाम्पल कशाचं बघतोय आपण, बनाना. व्हॉट एक्झाम्पल, हिअर इट इज द बनाना. आणि बनाना मध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा हे काय आहे, हिअर इट इज कन्सिस्ट ऑफ फर्स्ट वेन्स. आणि ही जी वेन्स आहे, ही जी मिडरिप आहे, ही मिडरिप फक्त काय सिंगल आहे. इट कन्सिस्ट ऑफ सिंगल मिडरिप. ओके, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण युनिकोस्टेट. ओके, देन व्हॉट मल्टीकोस्टेट, बरोबर. मल्टीकोस्टेट मध्ये काय, इट कन्सिस्ट ऑफ टू ऑर मोर मिडरिप. मल्टीकोस्टेट मीन्स व्हॉट, इट कन्सिस्ट ऑफ टू ऑर मोर मिडरिप, बरोबर आहे. मग मल्टीकोस्टेट मध्ये बघा हे दोन एक्झाम्पल आहे बघा, मिडरिप 1 2 3 4 5 6 7, बरोबर आहे. मोर ऑर टू मोर मिडरिप. या ठिकाणी बघा इट ऑल्सो व्हॉट 1 2 3 4 5, इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ मोर ऑर टू मोर मिडरिप, बरोबर आहे. मग मल्टीकोस्टेट मध्ये परत दोन टाइप, कन्व्हर्जंट आणि डायव्हर्जंट. आता कन्व्हर्जनचा तुम्हाला अर्थ माहिती आहे, कन्व्हर्जन मीन्स व्हॉट, वेन मिडरिप आर कलेक्ट ॲट अ सिंगल पॉईंट. या ज्या मिडरिप आहे सिंगल पॉईंटला काय होणार आहे, कलेक्ट होणार आहे, त्यावेळेस त्याला होणार आपण कन्व्हर्जंट. आणि डायव्हर्जन म्हणजे काय, बघा या मिडरिप एका सिंगल पॉईंटला कलेक्ट होत आहे का, नाही. या सगळ्या मिडरिप का होत आहे, डायव्हर्ज होत आहे, बरोबर. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण डायव्हर्जन. मग मल्टीकोस्टेट मध्ये जो कन्व्हर्जन टाइप आहे, कन्व्हर्जनचे एक्झाम्पल काय, ग्रास, राईस अँड बांबू. ओके, कन्व्हर्जन मल्टीकोस्टेट मध्ये काय आहे, ग्रास, राईस अँड बांबू. आणि डायव्हर्जन मध्ये एक्झाम्पल काय, फॅन पाम. डायव्हर्जन मध्ये एक्झाम्पल कशाचं आहे, फॅन पामचं, बरोबर. मग काय बघतोय आपण, पॅरलल व्हेनेशन. काय बघतोय आपण, पॅरलल व्हेनेशन. पॅरलल व्हेनेशन म्हणजे काय, वेन इन लॅमिना रन ऑलमोस्ट पॅरलल टू वन अनदर, बरोबर आहे. या ठिकाणी हे जे लॅमिना आहे सगळे, बरोबर आहे, या लॅमिनामध्ये याच्या सगळ्या वेन्स आहे, या वेन्स कशा आहे, एकामेकाला पॅरलल रन होणार आहे, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण पॅरलल व्हेनेशन. पॅरलल व्हेनेशन मध्ये सुद्धा दोन टाइप, युनिकोस्टेट आणि मल्टीकोस्टेट. युनिकोस्टेट म्हणजे काय, फक्त काय असणार आहे, सिंगल मिडरिप असणार, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण युनिकोस्टेट. बनाना आणि कॅनना काय आहे, युनिकोस्टेट. मल्टीकोस्टेट म्हणजे काय, यामध्ये काय असणार, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त काय असणार आहे, मिडरिप असणार, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण मल्टीकोस्टेट. मग मल्टीकोस्टेट मध्ये परत दोन टाइप, पहिला काय असणार आहे, कन्व्हर्जन, दुसरा काय असणार आहे, डायव्हर्जन. कन्व्हर्जन म्हणजे काय, या मिडरिप सगळ्या एका पॉईंटला काय होणार आहे, येऊन मिळणार आहे, त्याला म्हणणार आपण कन्व्हर्जन. मग कन्व्हर्जन मध्ये एक्झाम्पल काय आहे, ग्रास, राईस अँड बांबू. डायव्हर्जन म्हणजे काय, या सगळ्या ज्या मिडरिप आहे एकामेकापासून काय होत आहे, डायव्हर्ज होत आहे, दूर जात आहेत, बरोबर आहे. एक्झाम्पल मध्ये असणार आहे फॅन पाम. ओके, हिअर इट इज द पॅरलल व्हेनेशन. ओके, मग लेट्स रिव्हिजन. काय बघितलं आपण, व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजे काय,
द अरेंजमेंट्स ऑफ वेन्स अँड वेनलेट्स इन द लॅमिना. लॅमिनावर वेन्स आणि वेनलेट्सची जी अरेंजमेंट असणार त्याला म्हणणार आपण वेनेशन. वेनेशनमध्ये दोन टाईप आहे. पहिला असणार आहे रेटिक्युलेट वेनेशन, दुसरा असणार आहे पॅरलल वेनेशन. रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे काय, ज्यावेळेस वेन्स आणि वेनलेट कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे, नेटवर्क फॉर्ममध्ये असणार, त्यावेळेस म्हणणार आपण रेटिक्युलेट वेनेशन. रेटिक्युलेट वेनेशनचे दोन टाईप, कशाच्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ मिड रिब. मग पहिला टाईप काय पायनेट आणि दुसरा काय आहे पाल्मेट किंवा युनिकोस्टेट आणि मल्टीकोस्टेट. मग पायनेट रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे काय, यामध्ये फक्त काय असणार आहे, सिंगल मिड वेन असणार. आणि पाल्मेट रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे काय, यामध्ये काय असणार आहे, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिड वेन असणार. मग पायनेट रेटिक्युलेट वेनेशन मध्ये एक्झाम्पल बघितलं मँगो आणि पीपल. पाल्मेट रेटिक्युलेट वेनेशन मध्ये एक्झाम्पल बघितलं कॅस्टरचं, बरोबर. मग या मल्टीकोस्टेट मध्ये परत दोन टाईप, पहिला आहे कन्व्हर्जंट आणि दुसरा आहे डायव्हर्जंट. मग कन्व्हर्जंट म्हणजे काय, ज्यावेळेस ह्याच्या मिड वेन्स एका ठिकाणी जमा होणार त्याला म्हणणार आपण कन्व्हर्जन. आणि डायव्हर्जन म्हणजे काय, या मिड वेन सगळ्या एकामेकापासून काय होणार आहे, दूर जाणार, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण डायव्हर्जन. मग दुसरा टाईप काय वेनेशनचा, पॅरलल वेनेशन. पॅरलल वेनेशन म्हणजे काय, यामध्ये ज्या वेन्स आहेत लॅमिनावर ते कसे असणार आहे, पॅरलल टू इच अदर, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण पॅरलल वेनेशन. मग लक्षात राहू द्यायचं, रेटिक्युलेट म्हणजे काय, वेन ज्यावेळेस नेटवर्क फॉर्ममध्ये असणार त्यावेळेस त्याला होणार रेटिक्युलेट वेनेशन. आणि वेन जेव्हा एकामेकाला पॅरलल असणार त्यावेळेस त्याला म्हणणार आपण पॅरलल वेनेशन. मग पॅरलल वेनेशन मध्ये सुद्धा दोन टाईप, पहिला आहे युनिकोस्टेट, दुसरा आहे मल्टीकोस्टेट. मग युनिकोस्टेट म्हणजे काय, यामध्ये काय असणार आहे, सिंगल मिड रिप असणार. मग सिंगल मिड रिप मध्ये एक्झाम्पल बनाना अँड कॅन्ना. मल्टीकोस्टेट मध्ये काय असणार आहे, दोन किंवा जास्त त्याच्यापेक्षा जास्त मिड रिप असणार, त्याला म्हणणार आपण मल्टीकोस्टेट. मग मल्टीकोस्टेट मध्ये सुद्धा कन्व्हर्जन आणि डायव्हर्जन. मग कन्व्हर्जन म्हणजे काय, मिड रिप एका पॉईंटला जमा होणार त्याला म्हणणार आपण कन्व्हर्जन. एक्झाम्पल मध्ये काय, ग्रास, राईस अँड बांबू. आणि डायव्हर्जन म्हणजे काय, मिड रिप एकामेकापासून काय होणार आहे, डायव्हर्ज होणार आहे, त्यावेळेस एक्झाम्पल काय असणार आहे, फॅन, पाम. ओके, थँक्यू.